आणि आता एक मोठी बातमी आहे नागपूरमधून। नागपूरचं शासकीय रुग्णालयातील मेडिकलमध्ये मोठ्या प्रमाणात औषधांचा तुटवडा निर्माण झालाय। इंजेक्शन, सलाईन तसंच कापूस देखील उपलब्ध नसल्याने गोरगरीब रुग्णांचे हाल होत आहेत। या रुग्णालयांमध्ये रक्त पुसायला देखील कापूस उपलब्ध नसल्याचं भयान वास्तव समोर आलंय। तर मेडिकलसाठी वर्षाला 10 कोटींचा निधी मिळत असून देखील मेडिकलची अशी स्थिती असल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। गेल्या काही वर्षांपासून शासकीय रुग्णालयांमध्ये अभ्यागत मंडळाची स्थापनाच केली गेली नाही। परिणामी सेवा सुविधांवर देखील त्याचा परिणाम झालेला दिसून येत असून रुग्ण आणि नातेवाईकांना गैरसोयींचा सामना करावा लागतोय। सरकार मात्र या विषयाबाबत फारसं गंभीर नसल्याचं चित्र आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, या रुग्णालयात निधी तर मिळतोय, मात्र औषधांचा तुटवडा नेमका का निर्माण झालाय? खरं तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे नागपूरचं मेडिकल हे फक्त नागपूर नाही तर विदर्भातल्या जे गरीब रुग्ण आहेत त्यांच्यासाठी मोठं दिलासा देणारं केंद्र आहे। कारण इथे सर्वच प्रकारच्या रुग्णांवर जे आहे ते उपचार केले जातात। मात्र ज्यावेळी गरीब रुग्ण इथे उपचारासाठी येतो त्यावेळी त्याला तिथं औषधं असतील, कापूस असेल आणि इंजेक्शन असेल या गोष्टी बाहेरून आणायला लावतात, जे त्यांना सोयीस्कर नसतं किंवा अनेक वेळा जे आहे ते रुग्ण अशा पद्धतीचं औषध खरेदी न करू शकल्यामुळे जे आहे ते त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं। मात्र ही परिस्थिती नागपूरच्या मेडिकलमध्ये गेली अनेक वर्ष वारंवार येत आहे। दर महिन्याला अशा कुठल्या तरी परिस्थितींचा सामना जो आहे तो रुग्णांना करावा लागतो। मात्र प्रशासन जे आहे ते फक्त कागदोपत्री चे घोडे नाचविण्यामध्येच खुश आहे। आता सध्या जी मेडिकलची स्थिती आहे त्यानुसार रुग्णांना जर इंजेक्शन द्यायचं असेल आणि त्यासाठी जो कॉटन लागतो तो कॉटन सुद्धा उपलब्ध नाहीये, तर मग अशा या सगळ्या वास्तूचं करायचं का असा प्रश्न निर्माण होतोय। याला प्रशासनानं कुठेतरी गांभीर्याने घेऊन कायमस्वरूपी तोडगा यावर काढण्याची मागणी जी आहे ती केली जाते। खरं तर मेडिकलमध्ये जर दिवसाला औषधी विकत घ्यायचं असेल तर फक्त 5,000 रुपयांपर्यंतचीच औषधी खर्च केली जाऊ शकते आणि नागपूरच्या मेडिकलचा विचार केला तर जवळपास 1500 खाटांचे रुग्णालय, त्यामुळे 5,000ची औषधी कुठंच पुरणार नाही अशी स्थिती आहे। त्यामुळे सरकारनं जे आहे ते एका बाजूने मोठमोठ्या घोषणा करत असताना दुसऱ्या बाजूनं नागपूर शहरातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जर अशा पद्धतीची स्थिती असेल तर नक्कीच कुठेतरी निश्चितच म्हणजे घोषणा तर होत आहेत, मात्र सरकार या विषयाबाबत फारसं गंभीर नसल्याचं चित्र आहे। उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।